सातपूर प्रभाग क्रमांक 10 मधील रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते समाधान देवरे हे सध्या भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार आहे। त्यांना प्रभाग 10 मधील ज्येष्ठ नागरिकांनी पाठिंबा देत लोकवर्गणीतून समाधान देवरे यांच्या उमेदवारीचा अर्ज घेणार असल्याचे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी एकमतांनी आज त्र्यंबक रोडवरील वृंदावन लॉन्स येथील बैठकीत एकमुखाने निर्धार केलाय। यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी समाधान देवरे यांच्या कार्याविषयी माहिती देऊन 100% समाधान देवरे निवडून देऊ असा ठाम निश्चय केलाय। तसेच यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी देखील उपस्थित राहून समाधान देवरे यांच्या कार्याचे कौतुक केले। रायगड प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशालीताई देवरे यांनी परमपूज्य अनेक रूपी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळापासूनच प्रभागात समाजसेवेसाठी रुग्णवाहिका शववाहिका सुरू केल्या। अनेक धार्मिक मंदिराचा जीर्णोद्धार, परिसरातून निर्माल्य संकलन, विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत। ते नेहमी प्रभागातील नागरिकांसाठी झटत असतात। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 10 मधून समाधान देवरे यांच्याशिवाय पर्याय नाही असे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी बैठकीत व्यक्त केले। या प्रसंगी दत्तात्रय उशीर, साहेबराव काळे, एकनाथ जोशी, पोपट आहेर, देवाची सोनवणे, शरद भंगाळे, निशिकांत तायडे, सुभाष महाराज जाधव, हरिदास वाघ, काळू धोंडगे, देवाची वाघ, मधुकर भोळे, बाबाराजे शेटे, बाजीराव खेरनार, सुभाष शेवाळे, सुनील पवार, सुरेश भांबरे आदी तसेच सिद्ध हनुमान मंडळ आणि प्रभागातील गुणवंत ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवाजी आप्पा शहाणे, त्याचबरोबर भगवान काकड, येथे उपस्थित असलेले हेमंतजी नागरे, समाधान भाऊ देवरे, उपस्थित ज्येष्ठ नागरिक, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय, त्याचबरोबर समोर बसलेले सर्व माझे पितृतुल्य सर्व बंधूंनो, खरं तर जेव्हापासनं आपली महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे तेव्हापासून अनेक कार्यक्रमांना मला जावं लागतंय। म्हणजे काल पण मी सातपूरमध्ये होते, इथेच आमच्या सगळ्या महिलांची पावभाजीची पार्टी सुरू होती। त्याचबरोबर दररोज वेगवेगळे उपक्रम आहे, मिसळ पार्टी, पावभाजी पार्टी, पत्रकारिता अनावरण, असे अनेक कार्यक्रम सध्या सातपूरमध्ये इच्छुकांच्या माध्यमातून सुरू आहे। परंतु हा कार्यक्रम खूप वेगळा आहे आणि इथे आल्यानंतर मी स्वतः सुद्धा भावनिक झाले, कारण आपण सगळेजण खरं तर रिटायर आहात, ज्येष्ठ नागरिक आहात, तरी सुद्धा आपण आपल्या पदरचे पैसे देऊन इथले समाधान भाऊ देवरे यांच्यासाठी आपण डिपॉझिट जमा करत आहात। हे मी पहिल्यांदाच पाहिलेला असा खरं तर उपक्रम आहे। कारण आपण ज्यावेळेला निवडणुकीला उभं राहायचं म्हटल्यावर त्या उमेदवाराला अगदी इकडून तिकडून पैसे आणून पण अनेक कार्यक्रम असेल किंवा मतदारांना काही ना काही आपल्याला उपक्रम घ्यावे लागतात आणि हे सगळं बाजूला सारून आपण तुम्ही मदत करत आहात, हे मला ऐकून खरोखर खूप आनंद झालेला आहे। समाधान भाऊ देवरे हे मागच्या वेळेस देखील महानगरपालिकेची निवडणूक लढले होते आणि निवडणूक लढायची होती आणि आता देखील ते इच्छुक आहेत। ते 8 ते 9 वर्षापासून नगरसेवक असो नसो, परंतु मगच मी सांगितलं की ते काम करत आहेत। आपल्या प्रभागामध्ये जिथे निर्माल्य असेल तिथे निर्माल्य संकलन करणं, आत्ताही त्यांनी कॅलेंडर वाटले किंवा जे काही धार्मिक कार्यक्रम असतात त्यामध्ये सतत ते पुढे असतात। त्यांचे उपक्रम सांगायला लागले तर आपल्याला खरोखर वेळ खूप कमी पडेल आणि खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्याची सुविधा असेल किंवा इतरही कार्यक्रम असतील, हे त्यांच्या माध्यमातून सतत राबवले जातात। बऱ्याच कार्यक्रमानंतर मी त्यांना म्हटलं, तुम्ही ज्येष्ठ नागरिकच होऊन गेले की त्यांचे सभासद झालेले आहात, परंतु अशा पद्धतीने आपल्या लोकांमध्ये राहून, आपल्यामध्ये मिसळून, आपल्या काय समस्या असतील, आपले काय प्रश्न असतील, हे सतत त्यांनी नेहमी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज तुम्ही बघत आहात की प्रभाग 10 यामध्ये ते इच्छुक आहेत आणि 10 मध्ये आतापर्यंत ज्यांच्या मुलाखती झाल्या त्या अनेक जण इच्छुक आपल्या सर्वजण एकत्र येऊन एवढं तुम्ही याकरता अनुकूल आहात, हे मला ऐकून खरोखर आनंद झालेला आहे। आपलेही विचार मी शहर पातळीवर आणि प्रदेश पातळीवर नक्कीच पोहोचवेल आणि आपल्या मनातली जी काही इच्छा आहे ती नेहमीच पूर्ण करण्याकरता
आम्ही सगळेच मिळून प्रयत्न करू. इथे शिवाजी अप्पा आहेत, भगवान आहेत, हेमंत भाऊ आहेत, हे सुद्धा इच्छुकच आहेत आणि त्यातले आपल्यापैकी. त्यामुळे आपल्या करता नक्कीच आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. तुम्ही जबाबदारी घेतली आहे की आम्ही निवडून आणू आणि पूर्णपणे प्रयत्न करू. हे सुद्धा खूप मोठं आहे, कारण आपल्या शब्दाला मान असतो, वजन असतं आणि सांगितलेला शब्द हा पडत नाही. त्यामुळे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाऊन सांगणार तिथे निश्चितच उपयोग होणार आहे. मला पण गेल्या 11 वर्षापासून सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी नेहमीच साथ दिलेली आहे आणि हे सुद्धा मी कधीच विसरणार नाही. त्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्ही आम्हाला ज्या वेळेला मदत लागते त्यावेळेला तुम्ही आमच्या वडिलांसारखे, मी मगाच पितृतुल्य म्हटलं, वडील जसे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्याच पद्धतीने तुम्ही सगळेजण उभे राहतात आणि त्यामुळे तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर राहू. आता जे काय सूचना केली त्याचा नक्कीच आदर करून पुढे आम्ही यासाठी काम करू, एवढंच या निमित्ताने सांगते. तुमचे आशीर्वाद, तुमचं सहकार्य. नागरिकच्या सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या पश्चिमच्या कर्तव्यदक्ष आमदार सौ सीमाताई हिरे, आमचे भगवान भाऊ काकड, हेमंत भाऊ नागरे आणि त्यांच्यासाठी आपण हा संघ आयोजित केला. असे आमचे मित्रवर्ग श्री समाधान आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक. मला एक वाक्य बोलावंसं वाटतंय, आभार मानतो. काहीचं भाषण नाही करत मी, बोलावंसं वाटतं. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करतो. असा जन्म या समाजात तुम्ही जमा झाला असं मी माझ्या 40 जे राजकीय कारकीर्द माझ्या 40 वर्षाची त्यात पहिल्यांदा बघितलंय. मला या आभार मानाच्या अगोदर एकच विनंती करायची की ताईंनी नक्कीच विचार करण्याचं मनात ठेवलेलं आहे. आता नाही सांगता येत पण ठरवलेलं आहे. तर एकच सांगायचं असे की समाधान भाऊ बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे 4 उमेदवार असतील त्या सर्वांसाठी तुम्ही मदत करा अशी माझी सर्वांना भाजपचं पूर्ण पॅनल निवडून आणायचं, कारण केंद्रात आपली सत्ता आहे, महाराष्ट्रात आपली सत्ता आहे. त्याच्यामुळे पूर्ण पॅनल आला तर कुठल्याही विधीला कमी पडणार नाही. यासाठी ही विनंती करतो आणि या सोहळ्यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन जमा केली, हा सोहळा घडवून आणला आणि त्या विशेष कार्यक्रमाला ताईंनी उपस्थिती केली. त्यामुळे ताईंचे आणि तुमच्या सर्वांचं मी माझ्या वतीने आणि भाजपच्या वतीने आभार व्यक्त करतो. सध्या रस्त्याची अवस्था आहे, पाण्याची अवस्था आहे, पाणी कमी येणं वगैरे अशा सगळ्या समस्या आहेत. या सर्व समस्या कायमस्वरूपी कशा दूर होतील याचे सर्व ब्ल्यूप्रिंट भाऊंकडे आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतील असा मला त्यांचा विश्वास आहे. याकरता मी सगळ्यांना विनंती करतो की आपण सर्वांनी भाऊंच्या पाठीशी उभं राहून आपल्या कुटुंबातील आपलं मत, आपल्या कुटुंबातील मत, शेजाऱ्यांना हे महत्त्व पटवून देणं यासारखी कामं आपण करायची आहेत आणि एवढं बोलून मी माझं बोलू शकतो. आता येईल पण तेव्हा सुद्धा भाऊंनी अशा कामाला छोट्या छोट्या गोष्टीतून सहकार्य केलेलं आहे. हे सहकार्याची भावना भाऊंच्या रुजलेली आहे. तर त्याच्यामधून आपण एक धडा घ्यायचा आहे की भाऊ आज सत्ता नसताना एवढं कार्य करतात, एवढं कार्य करू शकतात, तर सत्ता आल्यानंतर काय करणार नाही. आणि जे आज जे कार्य त्यांनी केलेलं आहे तर त्याच्यामध्ये असं एकही कार्य उरलं नाही की जे आज भाऊंनी केलेलं नाही. तर त्यांच्या साठी सत्ता त्यांच्या हातात पाहिजे हे त्यांचं वारंवार म्हणणं आहे. ही आपल्याला सर्वांनी मिळून एक ठाण मांडायची की भाऊंना कशा पद्धतीने आपण वर आणायचं, कशा पद्धतीने त्यांच्या हातात सत्ता घ्यायची, ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या हातात आहेत. आणि भाऊंच्या कडे कोणी साधा एक ज्याला सामान्य मनुष्य म्हणतो आपण, तो जरी गेला तरी भाऊ त्याचं आणि भाऊने काय केलं आणि काय नाही केलं या गोष्टी काही सांगणार नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 15 दिवसावर जी होऊ घातलेली महानगरपालिकेची निवडणूक आहे ती अगदी जवळ आलेली आहे. भाऊने काय केलं ते उघडण्यापेक्षा भाऊला आता काय करायचं हे आपण ठरवायला पाहिजे. हा एक मुद्द्याचा प्रश्न आहे, सर्वांच्या मनात आहे. सर्वांच्या सर्व अशोकनगर, सावरकरनगर, मित्र 25 वर्षाचा काळ आपण पाहिलेला आहे. जाधव साहेब जेव्हा निर्माण झालं त्यावेळेस आपल्या संपूर्ण अशोकनगरची परिस्थिती आपल्याला सर्व साक्षीदार आहेत. आपण आता प्रत्येक निवडणुकीला
कोण कशा निवडून आले, काय निवडून आले, काय कामं केले याचे सर्व आपण साक्षीदार आहोत. आता मंदिर असो, ज्येष्ठ नागरिक असो व इतर कुठल्या समस्या असो, आता ज्याच्या त्याच्यापर्यंत कुठं काही सोडवल्या, काही नाही सोडवल्या, परंतु समाधान देवरे हे जे नाव आहे हे नुसतं आपल्यापुरतंच मर्यादित नाही, तर लहानापासून तर ज्येष्ठापर्यंत सर्वांनाच अगदी परिचयाचे झालेले आहे. तरी आता ते निवडणुकीसाठी जरी उभे राहते, पण आपला घरचा मनुष्य आपलाच उमेदवार उभा राहतोय, त्यासाठी आपल्या संपूर्ण 10 नंबरच्या विभागातून जास्तीत जास्त आणि सर्वात जास्त मताने ते कसे निवडून येतील, कारण हे कशाकरता म्हणतोय आपण, या मनुष्य ओळखायची बुद्धी आपल्याकडे सर्वांकडे आहे. तरी असेल, आपल्या परिसरात असेल, त्याला फक्त रिक्वेस्ट करून सांगणे की भाऊ मत समाधान भाऊंना द्या, कारण ती व्यक्ती आपल्या फार उपयोगी आहे. आतापर्यंत आपण अनेक नगरसेवकांचे अनुभव घेतले, ते अनुभव म्हणजे नाव ठेवण्यासारखे होतात. पुणे नगरसेवकांनी मुलांना दारूचं व्यसन लावलं, पुन्हा नगरसेवकांनी काही वेगळंच गँग तयार केलेली आहे. तर ह्या गोष्टीमध्ये भाऊ नाही. भाऊ ज्या ठिकाणी धार्मिक कार्य आहे, ज्या ठिकाणी काही ज्ञानाचा, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय पूजनीय सन्माननीय सर्व नागरिक, तुमच्यामधलाच मी एक आहे. वास्तुनगर मध्ये मी राहतो. बंधूंनो, जो आज पाठिंबा आपण व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला, आपल्यामध्ये इतकी काही ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचा वापर आपण या समाधान भाऊसाठी करायचा आहे. आपल्याला आपला संपर्क असेल, प्रभाग क्रमांक 10 मध्ये ज्या ज्या ठिकाणी आपली ओळख असेल, ज्या ज्या ठिकाणी आपला संपर्क असेल, त्या त्या ठिकाणी फक्त आपण त्यांचं कार्य, समाधान भाऊंचं कार्य त्यांना पटवून देण्याचं काम करायचं आहे. हाच खऱ्या अर्थाने आपला प्रचार आहे. हेच खऱ्या अर्थाने चांगलं आपण मतदान करू शकतो त्यांना, आणि म्हणून ते पटवण्याची ऊर्जा आज आपल्यामध्ये उपस्थित झालेली आहे. आणि म्हणून इथे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरून फेस रिडिंग केलं की अजूनही तुमच्यामध्ये खूप ऊर्जा शिल्लक आहे. आपण स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. आपण सर्व ज्येष्ठ नागरिक आहात आणि आता जे महापालिका कॉर्पोरेशनची जी निवडणूक होईल, त्या निवडणुकीत आपल्याला लोकप्रतिनिधी द्यायचा आहे. आणि तो लोकप्रतिनिधी कसा असावा, याच्या आधी पण बरेचसे नगरसेवक होऊन गेलेले, बरेचसे लोक पक्षाचे चिन्ह घेऊन किंवा आपली प्रतिष्ठा घेऊन गल्लोगल्ली घरोघरी फिरतात. परंतु समाधान भाऊ हे असं एक व्यक्तिमत्व आहे, त्याच्याबद्दल मी 2 शब्द फक्त आपल्याला सांगणार आहे. नमस्कार, माझे सर्व गुणवंत नागरिक. मी गेल्या 45 वर्षापासून सिद्ध हनुमान मंदिर अशोकनगर रहिवासी आहे. आपल्या नगरातील लोकनियुक्त नगरसेवक कसा असावा, त्यांनी आपणासाठी कोणत्या सोयी सवलती दिल्या पाहिजे. आपल्याला सर्वांना करोना काळातील समाधान भाऊंची मदत आपण अनुभवली आहे. ॲम्ब्युलन्स, निर्मूल्य संकलन रथ, शववाहिका, प्रत्येक घरासाठी, घरातील मंदिरासाठी डस्टबिन, दीपावली, नवीन वर्षाच्या शुभेच्छा, मंदिराचा जीर्णोद्धार, या सर्व गोष्टी भाऊ यांनी आपणास दिल्या. या सर्व अनमोल कार्याची परतफेड म्हणून प्रत्येक घरातील स्त्री पुरुष मतदान करून भाऊ यांचे डिपॉझिट लोकवर्गणीतून समाधान भाऊ यांचे असे आम्ही सर्वानुमते ठरवले. प्रत्येकाने आपापल्या परीने, कोणी 1000 दिले, कोणी 500 दिले नव्हे, पण प्रत्येकाने फक्त 11 रुपये आपल्या झोळीत टाकलेले आहे. आणि त्या 11 रुपये टाकून आपण स्वतःच मतदान
चांगल्या प्रकारे निवडून येण्यासाठी हे लोकनियुक्त नगरसेवक पदासाठी आमचं देणं कर्तव्य लागतं. म्हणून आम्ही सर्व सिद्ध हनुमान मंदिर यांच्या सर्वांनी सर्व सहमताने आम्ही नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.